चला तर आज आपण आहे ना झणझणीत आणि चविष्ट असा अख्खा मसूर बनवूया। त्यासाठी मी इथे 1 वाटी मसूर घेतलाय। आता याला चांगला धुवून घेऊ 2-3 वेळा। आता हा मसूर मी 2-3 वेळा धुवून घेतलाय। आता इथे मी कुकर घेतलाय, याच्यात 1 तांब्या पाणी ओतलंय। हा धुतलेला मसूर त्याच्यात टाकू। आता ही मसूर पटकन शिजण्यासाठी आपण याच्यामध्ये 1 पळी तेल घालू आणि 1 चमचा मोठं मीठ घालू आणि 6 ते 7 शिट्ट्या करून घेऊ। आता आपल्या 6-7 शिट्ट्या झाल्यात। आता आपला कुकर गार झालाय। हे बघा आता आपली मसूर छान शिजून झाली। आता इथं मी 1 पॅन घेतलाय, त्याच्यात 1 ते 2 पळ्या तेल घालू आणि ह्या तेलाला चांगलं गरम होऊन देऊ। आता आपले 3 मिनिटं झालेत, तेल चांगलं गरम झालंय। आता त्याच्यामध्ये आपण मोहरी घालू 1 अर्धा चमचा। आता तिला चांगलं तडतडून देऊ। आता आपली मोहरी तडतडून झाली। आता त्याच्यात अर्धा चमचा जिरी घालू। हे जिरीला पण थोडंसं तडतडून देऊ। आता जिरी तडतडली, मी इथे 4-5 पानं घेतलेत कढीपत्त्याचे, ते पण त्याच्यात टाकू। कढीपत्त्याला पण थोडंसं तडतडून देऊन इथं मी 2 कांदे बारीक कापून घेतलेत। आता ते कांदा पण त्याच्यात घालू आणि मिक्स करून घेऊ। तुम्ही जेवढं कांदा बारीक कापताना तेवढा पटकन परतल्या जातो आणि ह्या कांद्याला आता आपण हलका गुलाबी होईपर्यंत परतून देऊ। आता आपल्या कांद्याला चांगला गुलाबी कलर आलाय। आता याच्यात वरून 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, त्यात बारीक टेचून त्या पण त्याच्यात टाकू आणि थोडंसं त्याला परतून देऊ। मसूरच्या भाजीमध्ये कधी पण लसूण आहे ना बारीक टेचून टाकायचा। आता आपलं लसूण पण परतून झालाय। आता याच्यामध्ये 1 बारीक टोमॅटो कापून घेतलंय, ते पण टाकू आणि चांगलं मिक्स करून घेऊ। आता आपलं हे सगळं मिक्स करून झालंय। इथं बारक्या चमच्यानी अर्धा चमचा हळद टाकू। आता ही हळद टाकलेली आपण मिक्स करू चांगली आणि 3 ते 4 मिनिटं असंच याला शिजून देऊ। आता आपले 4 मिनिटं झालेत। आता याच्यात बारक्या चमच्याने अर्धा चमचा मीठ घालू। याला हलक्या हाताने चांगलं मिक्स करून घेऊ, म्हणजे टोमॅटोला चांगलं पाणी सुटेल। आता इथं मी मोठ्या चमच्याने 1 चमचा काळा मसाला घेतलाय आणि 1 चमचा धना पावडर घेतली, ही पण त्याच्यात टाकू। आता गॅस थोडासा कमी करू आणि हलक्या हाताने मिक्स करून घेऊ, म्हणजे मसाले जळणार नाहीत। आता हे टोमॅटो आणि मसाले शिजण्यासाठी आपण याच्यामध्ये कपभर पाणी घालू आणि याला 2 मिनिटं मिक्स करून घेऊ आणि शिजून देऊ। आता आपले 2 मिनिटं झाले। आता आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटलंय। आता हे शिजवलेला मसूर आपण त्याच्यात ओतून घेऊ। आता इथे गॅस फुल केलाय मी आणि याला चांगलं मिक्स करून घेऊ। मंडळी, तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर 1 लाईक आणि 1 कमेंट नक्की करा। आता आपलं हे छान मिक्स करून झालंय। याला आता 5 मिनिटं चांगली उकळी येऊन देऊ। आता आपले 5 मिनिटं झालेत। याला छान अशी उकळी फुटली। आता आपली भाजी शिजून तयार झाली। आता इथं मी तडका देण्यासाठी एका वाटीमध्ये 2 पळ्या तेल घेतलंय। आता हे तेल चांगलं गरम होऊन देऊ। आता आपलं तेल हलकसं गरम झालंय। आता 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या मी बारीक टेचून घेतल्यात, त्याच्यात टाकू आणि अर्धा चमचा मोहरी टाकू, अर्धा चमचा जिरी टाकू आणि याला चांगलं तडतडून देऊ। आता आपलं जिरी, मोहरी, लसूण चांगलं तडतडून झालंय। आता इथं मी सुक्या 2 लाल मिरच्या घेतल्यात, त्या पण टाकल्यात तेलामध्ये। तुमच्याकडे नसतील तर तुम्ही नका टाकू आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली। आता आपण हा तडका त्या भाजीत ओतू। मंडळी, आता आपली झणझणीत आणि चविष्ट अशी अख्ख्या मसूरची भाजी तयार झाली। मंडळी, तुम्हाला ही आमची छोटीशी रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ मध्ये जर काही चूक झाली असेल तर तेही सांगा कमेंट करून।